स्वागत. मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज. मावळ तालुक्यामध्ये 2 शाळा अवैध आढळून आलेल्या आहेत आणि ह्या अवैध शाळांना शासनाने दंड केला आहे. त्यापैकी कामशेतच्या जीसस ख्राइस्ट स्कूल या शाळेला शासनाने 92 लाख रुपये एवढा मोठा दंड ठोठावला आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अपुऱ्या सुविधा मिळतात, तसेच शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जासुद्धा व्यवस्थितरित्या राखला जात नाही. यासंबंधी सामाजिक कार्यकर्ते संजय पडवकर आणि मनोज धावडे यांनी मावळ न्यूजला दिलेली ही मुलाखत थोडक्यात ऐकूयात. पडवकर भाऊ, काय सांगाल? शासनाकडून तुम्हाला जे पत्र प्राप्त झाले ते कशाच्या संदर्भात आहे, जरा दाखवलं तर बरं होईल. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे शिक्षण आणि अत्यंत शिक्षणाच्या महत्त्वाच्या विषयासाठी आज आपल्या मावळ न्यूज चॅनल असेल, स्वतः आपण सुभाजी भांडे उपस्थित राहिलात आणि शिक्षणासाठी खरोखर आवाज उठवण्यासाठी जे काय आपण सहकार्य करताय आणि प्रसिद्धी देत आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून, प्रथमतः आपल्या चॅनलचे मनापासून आभार मानतो. महत्त्वाची गोष्ट, गेले कित्येक वर्ष आपण तालुक्यात असणाऱ्या अनधिकृत शाळा या बंद करण्यासाठी पाठपुरावा करतो. आता शैक्षणिक वर्ष चालू झाले 15 जूनला. आपण 15 जूनला तालुका गट शिक्षणाधिकारी व तहसीलदार साहेब यांना आपण एक उपोषणाचं पत्र दिलं. पत्रामध्ये प्रामुख्याने विषय असे होते की तालुक्यातील अनधिकृत शाळा जाहीर करा. मुद्दा 2, अनधिकृत शाळांबाबत समाजामध्ये जनजागृती करा की जेणेकरून पालकांना, लोकांना, नागरिकांना कळलं पाहिजे की ही शाळा अनधिकृत आहे. त्यामध्ये तिसरा मुद्दा होता, ज्या अनधिकृत शाळा आहेत त्या तात्काळ बंद करा. त्यांच्यावर काय आर्थिक दंडात्मक कारवाई केली असेल तो दंड वसूल करा. चौथा मुद्दा होता, ज्या खाजगी शाळांचा मनमानी पद्धतीने कारभार चालतो, जसे की फी आकारणी असेल, गणवेश असतील, पुस्तके असतील, शासनाच्या निर्देशाप्रमाणे शासनाने स्ट्रिक्टली आदेश दिलेले आहे की अशी सक्ती कोणती करता येणार नाही आणि अशी सक्ती करू नका, पालकांची आर्थिक लूट करू नका. आणि सगळ्यात शेवटी की शाळामध्ये असणारे, खाजगी शाळांमध्ये असणारे शिक्षक यांची गुणवत्ता, त्याचबरोबर शाळेमध्ये असणारे सुरक्षेच्या दृष्टीने CCTV कॅमेरे असतील, त्या शाळेचा शैक्षणिक दर्जा कसा आहे, तर कोणत्या सुविधा विद्यार्थ्यांना दिल्या जातात आणि त्यांची वाहतूक व्यवस्था असेल याची वेळोवेळी पाहणी प्रशासनाकडून करण्यात येईल. अशा पद्धतीच्या एक व्यापक जनहिताच्या मागण्यांसाठी आम्ही उपोषण करत होतो आणि या उपोषणाला अनुसरूनच शिक्षण विभागाने तालुका गट शिक्षण अधिकारी यांनी आम्हाला ते लेखी पत्र दिलेलं आहे. पत्र तुम्हाला किती तारखेला दिलं आहे आणि पत्रामध्ये काय काय उल्लेख केला आहे ते थोडक्यात सांगा. हे पत्र 30/6 आहे, आपलं 13/6/2026 आहे. ऑलरेडी आम्हाला उपोषणापूर्वी 30 तारखेला व्हॉट्सअपच्या माध्यमातून मिळाले आणि 13 तारखेला याच्या सर्टिफाय कॉपी ते आम्हाला दिलेले आहे. ते पत्र शिक्षण विभाग जाबूत क्रमांक वशी असता 95/2026 13/6/2026 गट शिक्षणाधिकारी शिल्पा रोडगे मॅडम यांच्या स्वाक्षरीने दिलेला आहे. मावळमध्ये ज्या अनधिकृत आढळून आलेल्या शाळा आहेत त्यांच्याविषयी तुम्हाला पत्रात जी माहिती मिळाली त्या अंतर्गत कोणकोणत्या शाळांचा त्यामध्ये समावेश आहे, शिक्षण विभागाने काय सांगितले? सनशाईन, नवला कुंबळे आणि जीजस. शिक्षण विभागाकडे आम्ही माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत अर्ज केल्यानंतर मावळ तालुक्यामध्ये ज्या अनधिकृत शाळा आहेत, ज्या शिक्षण विभागाने स्वतःहून घोषित केलेल्या आहेत, मग त्याच्यामध्ये काय त्रुटी असतील, काय असतील, व्हॉटेवर, त्याच्या अनुषंगाने या शाळा ज्या आहेत 2, एक जीसस क्राइस्ट इंग्लिश मिडियम स्कूल जी कामशेतमध्ये सध्या सुरू आहे आणि दुसरी जी आहे सनशाईन इंग्लिश मिडियम स्कूल नवला गुंबरे, या 2 शाळा मावळ तालुक्यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या अनधिकृतपणे शिक्षण विभागाने जी माहिती आम्हाला पुरवली आहे त्या माहितीमध्ये या 2 शाळांचा उल्लेख आहे. आमचं शिक्षण विभागाला देखील तेच म्हणणं होतं
की या ज्या शाळा ज्या आहेत त्या कोणत्या त्रुटींमुळे अनधिकृत तुम्ही ठरवल्यात, तर त्या त्रुटी त्यांच्याकडनं पूर्ण करून घ्या आणि मग ते शाळा चालू राहू द्या. शाळा बंद करा असं आमचं म्हणणं नाही आहे, परंतु त्या शाळा ज्या त्यांच्या त्रुटी आहेत, त्या क्युरीज आहेत, त्या पूर्ण करून मग त्या शाळा पुरवठा चालू करून घ्या. हेच आमचं प्रामुख्यानं म्हणणं आहे. जेणेकरून काही शाळांमध्ये बघा आजही असं आपण पाहतो गणवेश आमच्या शाळेतूनच घेतला पाहिजे, पुस्तकं वह्या पुस्तकं आमच्या शाळेतून घेतली पाहिजे, बूट शूज वगैरे जे काय ते देखील आमच्या शाळेतूनच घेतले पाहिजे, इतर जे काही शालेय साहित्य आहे ते देखील आमच्या शाळेमधून घेतलं पाहिजे असा एक आग्रह केला जातो किंवा एक सक्ती केली जाते पालकांना. तर ती सक्ती करू नये हे शासनानेच सांगितलेलं आहे की कोणत्या प्रकारची सक्ती. नाही, पण अशा प्रकारची तळेगाव, कामशेत, वडगावमध्ये अनेक दुकानं आहेत की ज्या दुकानांचा थेट पत्ता शाळेचे शिक्षक किंवा मुख्याध्यापक जाऊन सांगतात अमुक दुकानामधनं घ्या, तिथं शाळेचे कपडे मिळतील, पुस्तकं मिळतील किंवा स्कॉलरशिपची पुस्तकं मिळतील. मग नेमकं शासनाने यामध्ये काय करायला पाहिजे? पहा, तुमचं म्हणण्याशी तुमच्या जे मत आहे त्या मताशी मी सहमत आहे की अनेक ठिकाणी अनेक शाळांमधनं असं पालकांना सांगितलं जातं की तुम्हाला जर गणवेश हवा असेल, बूट शूज वगैरे जर हवे असतील तर अमुक एका दुकानामध्ये जाऊन तिथं तुम्ही ते खरेदी करू शकता. आमचं म्हणणं देखील तेच आहे. पालकांना ऑप्शन आहे, पालकांकडे पर्याय आहे. शाळेतूनच घ्यायला पाहिजे ही सक्ती न करता तुम्हाला जिथून घेता येईल तिथून घ्या असं शाळेकडनं सांगितलं गेलं पाहिजे. हा आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून अशा प्रकारचा आदेश किंवा अशा प्रकारची पत्र त्यांनी शिक्षण विभागाने प्रत्येक शाळेला पाठवावीत किंवा संबंधितांना आदेश द्यावेत, अधिकाऱ्यांना सांगावं. अशा प्रकारे काय तुमची बातचीत त्यांच्याबरोबर झाली आहे का? नेमकं शिक्षण विभागाचे अधिकारी काय म्हणाले? पडवकरजी काय सांग पत्र दिले आपल्याला शिक्षण विभागाने, तर शिक्षण विभागाने त्यांच्या अंतर्गत असणारे सर्व केंद्र प्रमुख असतील, विस्तार अधिकारी असतील, त्यांना सर्वांना या सूचना केलेल्या आहेत की प्रत्येकाने केंद्र प्रमुख म्हणून त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या शाळा यांच्याकडे जाऊन वेळोवेळी तपासणी केली पाहिजे, सूचना केल्या पाहिजे आणि पालकांनी देखील तेवढं जागरूक राहायला पाहिजे की आपल्यावर सक्ती नाही, आपण देखील आपल्याला योग्य वाटेल, योग्य दरात मिळेल, चांगल्या दर्जाचं मिळेल त्या ठिकाणाहून साहित्य घेतलं पाहिजे. तुम्ही शाळेचे जे विद्यार्थ्यांचे पालक आहेत त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना या पत्राच्या अनुषंगाने काय संदेश देऊ इच्छिता? महत्त्वाचा मुद्दा जे माझ्या सहकाऱ्यांनी सांगितला की आम्ही शैक्षणिक धोरणाच्या विरोधात, या अनधिकृत शाळेच्या विरोधात नसून आपल्या शाळा ज्या त्रुटी आहेत त्या पूर्ण करून घेऊन आपण चालवल्या पाहिजे. वर्षानुवर्ष आपल्या त्रुटी अपूर्ण असताना आपण शाळा चालवत आहे, म्हणजेच एक प्रकारे त्या विद्यार्थ्यांची, त्यांच्या पालकांची तुम्ही फसवणूक करताय, त्यांच्या शैक्षणिक क्षेत्राशी खेळ करताय. आणि प्रशासन म्हणून हे प्रशासनालाही सांगू इच्छितो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की आपण फक्त कागदोपत्री घोडे नाचवत आहे, परंतु कोणतीही कारवाई करत नाही. आपण आज या पत्रात जर बघितलं असेल तर माझ्या मते सुरुवातीचं पत्र 23 पासूनचं आहे. याच्यात 23 पासून ते 26 पर्यंत जवळजवळ 8 ते 10 पत्राचा उल्लेख याच्यात केलेला आहे. म्हणजे हा संघर्ष, म्हणजे 8 ते 10 वेळा पत्र दिलेली आहेत. येस, हा संघर्ष फक्त या उपोषणापुरता 15 जूनचा नसून हे सातत्याने आम्ही पाठपुरावा करतो. त्या एवढ्या पत्रामध्ये पोलीस स्टेशनला संबंधित ही जी कामशेतची शिक्षण संस्था आहे संचालकांवर गुन्हे दाखल आहेत. दुसरी गोष्ट, यापूर्वी शाळेने त्यांच्या मुख्य दर्शनी भागामध्ये शासनाने अनधिकृत शाळेचा फलक लावला होता गेटवर. आता एवढे पालक सुज्ञ असावेत, त्यांचे विद्यार्थी शाळेत येतात, ते काही पालक सोडवायला जातात किंवा काय बसच्या माध्यमातून विद्यार्थी येत असतील, तर याच्यामध्ये आमच्या जागरूक नागरिकांसह पालकांची देखील तेवढीच नैतिक जबाबदारी की त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांचं, मुलांचं शिक्षण ज्या शाळा नियमात आहे, ज्यांना पूर्वपरवानगी आहे अशा शाळेमध्येच घेतलं पाहिजे. आणि आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून अजून सांगू इच्छितो की शाळा 15 तारखेला शाळा नियमित नसल्यामुळं नेमकं म्हणजे नुकसान काय होतंय? याच्यात बाजारीकरण वाढतंय का किंवा भ्रष्टाचार जास्त वाढतोय का? तुमचं काय निदर्शन आहे नेमकं? एकतर ही जी शिक्षण संस्था ज्या आहेत खाजगी, यांच्यावर शासनाचं कुठल्याही प्रकारचं निर्बंध राहिलेलं नाही असा आमचा थेट आरोप आहे. जर आपला अंकुश असता, आपले निर्बंध असते, तर कोणत्याही खाजगी शिक्षण संचालकाची मनमर्जीने शाळा चालू करण्याची हिंमत झाली नसती.
आज तुम्ही पोलीस स्टेशनला FIR दाखल करताय, 10 पत्र देत आहे, तरीही शाळेचे शिक्षण संस्था चालक शाळा चालवत आहेत. म्हणजेच आमचे देखील मनात शंका आहे, याच्यामागे मोठ्या प्रमाणात अर्थकारण होऊ शकतं आणि ते का नाकारू नये. म्हणून याला सर्वस्वी प्रथमतः प्रशासन जबाबदारी. प्रशासनाने स्ट्रिक्टली आमचं मत आहे की त्या शाळेच्या सर्व परवानग्या अटी शर्तीसह त्यांनी पूर्ण कराव्यात. तात्काळ त्या विद्यार्थ्यांचं नजीकच्या शाळेमध्ये समायोजन करावं की त्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही, आणि शाळेने त्यांच्या अटी शर्ती पूर्ण करून शाळा परत पुन्हा चालू कराव्यात. तुम्हाला हे पत्र दिल्यानंतर किंवा पोलीस स्टेशनला केसेस दाखल आहे असं तुम्ही म्हणताय, मात्र तरीही प्रशासन पुढे हलत नाही आहे. फक्त पत्र दिली जात आहेत किंवा 8-10 वेळा पत्रव्यवहार होतो आहे, तरीही प्रशासन दुर्लक्ष करतं आहे. त्यामुळे यानंतर पुढील वाटचालीची भूमिका या संदर्भातील आपली काय राहील? सर्वात महत्त्वाची गोष्ट, या तालुक्याचे प्रथम नागरिक अधिकारी म्हणून मान्य तहसीलदार साहेब यांच्याशी आम्ही पत्रव्यवहार केला. तहसीलदार साहेबांना देखील शिक्षण विभागाने माझ्या मते 92,50,000 रुपयाच्या दंडाची वसूल करण्याचं पत्र दिलं. या शाळांकडून जीजस क्राइस्टला 92,50,000 रुपये दंड लागलेला आहे. हा दंड ऑक्टोबर 2025 पर्यंत 30/10/2025 पर्यंत गृहीत धरला. त्यानंतरचे जर 4 महिने पकडले तर पर दिवसाला 10,000 रुपये फाईन आहे, म्हणजे जवळजवळ करोड रुपयापेक्षा जास्त रुपयाचा दंड आहे. हा दंड शासनाच्या तिजोरीत महसूल म्हणून जमा होणार आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब आहे, तहसीलदार साहेबांशी आम्ही आज चर्चा केली किंवा त्यांच्या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत बोललो, तर त्यांचं आज असं थोडंसं म्हणणे आम्हाला आले की हे दंड वसूल करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाला तुम्हाला कळवावं लागेल, शिक्षण आयुक्तांना कळवायला लागेल. शिक्षण आयुक्तांकडनं कलेक्टर साहेबांना जेव्हा कळवलं जाईल आणि ते कळवताना संबंधित शाळेच्या मालमत्तेचे संपूर्ण विवरण देणं आवश्यक आहे, जेणेकरून जर पैसे वसूल नाही झाले तर तो बोजा दाखल करू, ती प्रॉपर्टी लिलावात करू. ही पूर्णपणे जबाबदारी या शिक्षण विभागाची आहे. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो प्रशासनाला की तहसीलदार साहेब एवढ्या 2 दिवसात पत्र देणारच आहेत. आपण देखील प्रायोरिटीने शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तांना हे पत्र पाठवून संबंधित शाळा हे दंड वसूल करण्याची प्रोव्हिजन करावी, त्यांच्या मालमत्ता काय असेल त्यांचं डिटेल्स द्यावं. आणि आजही असं कळतं आहे की शाळा आजही चालू आहे. ही मोठी खेदजनक बाब आहे. मग नक्की प्रशासन, तेच म्हणलं मी मागाशी की कागदी घोडे नाचवते का शिक्षणाशी खेळतं. त्यामुळे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याकरता दखल घेणं गरजेचं आहे, त्यांचं समायोजन करणं गरजेचं आहे, किंवा त्या शाळांनी रीतसर कागदोपत्री पूर्ण करून त्या शाळा चालू करण्याचं बंधन हे घातलं पाहिजे. एवढी आमची तुमच्या चॅनलच्या माध्यमातून या शिक्षण विभागाला, या महसूल विभागाला एक आमची सांगण्याची आग्रही मागणी आहे. काय सांगाल धावडेजी, आपण जो RTEचा कायदा म्हणतो त्या RTEच्या कायद्याअंतर्गत अनेक शाळांमध्ये प्रवेश मिळतात. त्या सगळ्या शाळा वेबसाईटवर शासनाच्या दिसतात, या शाळा दिसत नाही. मात्र या शाळांमधनं विद्यार्थ्यांकडून आणि पालकांकडून भरमसाठ फिया वसूल केल्या जातात. मग याच्यामध्ये शासनाने काय भूमिका बजावली पाहिजे आणि तुम्ही पालकांना काय संदेश द्याल? अगदी महत्त्वाचा मुद्दा आपण उपस्थित केला भांडेचा. तर त्या महत्त्वाच्या मुद्द्याला अनुषंगाने असं सांगू इच्छितो की जी शाळा अनधिकृतपणे सुरू आहे ती त्या शासनाच्या पोर्टलवरती दिसून येत नाही. मग त्याच्यामुळं पालकांचं जे नुकसान होतं की त्या कायद्याअंतर्गत मुलाला 1ली ते 8वीपर्यंत मोफत शिक्षण दिलं जातं. म्हणजेच त्या शिक्षणाचा सर्व खर्च शासन त्या शाळेला पुरवतं. बरं, ही शाळा अनधिकृत असल्या कारणानं ही शाळा त्या RTEच्या पोर्टलवर येत नाही, आणि ती न येण्यामुळं अनेक पालकांचं, अनेक पाल्यांचं जे तिथं त्या विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांचं हे नुकसान होते, आर्थिक नुकसान. तर ते नुकसान होऊ नये याकरता आम्ही शासनाकडे वारंवार या गोष्टीची मागणी करतो आहे की ही शाळा जेवढ्या लवकरात लवकर तुम्हाला पूर्ववतपणे आणि सर्व अटी शर्तीचा पूर्तता करून ही शाळा पूर्ववत चालू करावी अशी आम्ही वारंवार मागणी करतो आहे. परंतु शासन देखील मला असं वाटतं गेंड्याच्या कातड्याचं आहे की काय, किंवा आर्थिक काही तुमचे इथं संबंध आहेत की काय, असा प्रश्न आमच्यासारख्यांना या ठिकाणी पडलेला आहे की जेणेकरून तुम्ही त्या शाळेवरती कारवाई करत नसतील. फक्त माझ्या सहकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे फक्त जर तुम्ही कागदी घोडे नाचवणार असाल तर मग अशा शिक्षण चालकांना
जी शाळा मला सांगा 2021 पासून कामशेत शहरामध्ये अनधिकृतपणे सुरू आहे. मग आता 21 ते 26 जवळजवळ 5 वर्ष ती शाळा जर अनधिकृतपणे चालू आहे तर मग शासन किंवा शिक्षण विभाग, तालुका शिक्षण विभाग काय झोपा घेते का? वारंवार केंद्र प्रमुखाने तालुक्यामध्ये जेवढ्या शाळा आहेत, मग त्या इंग्रजी माध्यमाच्या असू द्या, मराठी माध्यमाच्या असू द्या, त्यांची तपासणी करणं. ही तपासणी केल्यानंतर त्या शाळेमध्ये काय त्रुटी, मग मला सांगा ह्या 5 वर्षामध्ये जे केंद्र प्रमुख आहेत खटकाळ्याचे, त्यांना या शाळेमध्ये काही त्रुटी दिसली नाही का? मग अनेक प्रश्न असतील त्याच्यामध्ये. मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड असेल, पिण्याच्या पाण्याची सोय असेल, मुलींकरता स्वतंत्र स्वच्छतागृह असेल, मुलांकरता स्वतंत्र स्वच्छतागृह असेल, त्या शाळेमध्ये CCTV कॅमेरे पाहिजे, त्या शाळेमध्ये शालेय शिक्षण समिती पाहिजे, त्या शाळेमध्ये सखी सावित्री समिती पाहिजे, त्या शाळेमध्ये अनेक ज्या शासनाच्या ज्या काही नियम आहेत, अटी आहेत, जे काही तुमचे प्रश्न आहेत, ते प्रश्न कुठंतरी पालकांना देखील या गोष्टीचा एक विश्वास निर्माण झाला पाहिजे, शाळा आणि पालक या 2 गोष्टीमध्ये. परंतु आम्ही वारंवार इतक्या वर्ष झालं आम्ही या मागणी करतोय, पाठपुरावा करतो या विषयाचा, परंतु आम्हाला आजपर्यंत यश आलेलं नाही. खेदजनक बाब आहे. काय नेमकं नाही, तुम्हाला यश आलंय पण शासन हलत नाही असं म्हणायचं. नाही, प्रश्न तोच आहे ना साहेब. पत्र देऊन हा विषय मिटणारा नाही. जवळजवळ ह्या शिक्षण विभागाने आपल्या तालुका गट शिक्षण अधिकाऱ्यांनी 14 पत्र या शाळेला दिली, परंतु 14पैकी एकाही पत्राचं उत्तर शाळा प्रशासनाकडून त्यांना दिलेलं नाही असं शिक्षण विभाग आम्हाला सांगते लेखी. मग जर एखादा संस्था चालक अशा प्रकारे मुजोर असेल, शासनाची दिशाभूल करून 5-5 वर्ष शाळा चालू ठेवत असेल, गाईच्या गोमूत्रा इतकं पवित्र असणारं शिक्षण क्षेत्र, त्या शिक्षण क्षेत्राचा असा बाजार उठवत असेल, तर अशा मुजोर आणि बेजबाबदार शिक्षण चालकावरती कारवाई करण्यास हा शिक्षण विभाग का कमी पडतोय, हेच आमचा मुख्य प्रश्न आहे. आणि भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तीव्र स्वरूपात आम्ही पुढची दिशा लोकशाही मार्गाने ठरवणार आहोत. प्रशासनाला नियमानुसार कारवाई करण्यास जरूर भाग पाडू. त्याबद्दल तुमचे सर्व वृत्तपत्र माध्यम असेल, पोर्टल चॅनल असेल, या सर्वांना देखील आवाहन करू इच्छितो की शिक्षणासारख्या महत्त्वाच्या सेन्सिटिव्ह विषयासाठी आपण सर्वांनी देखील सहकार्य करावं, जेणेकरून ही शिक्षण व्यवस्था आपल्याला सुधारण्यासाठी खूप मोठं मोलाचं सहकार्य लाभेल. धन्यवाद.